बलाढ्य अव्वल संघामध्ये एक जबरदस्त सामना करून दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. अटीतटीचा रंगतदार नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. कृपया दोन्ही संघाचा 12वा नावाने याचा 12 कुठं सोनारी. कृपया प्लेयर लोकांनी तिथं आपल्याला खुर्च्या प्लेयर लोकांसाठी आहेत. तिथं फक्त मंत्रिमंडळ बसणार. फक्त प्लेयर लोकांसाठी आहेत ते खुर्च्या प्लीज. विठ्ठल आणि बडवे बसणार डाव्या आणि उजव्या बाजूला प्लीज. आता आमच्या तोंडातून नको तो शब्द निघायचा. शक्यतो आम्ही संध्याकाळी वापरत नाही कारण दिवाबत्ती लक्ष्मी याचा घरात टाइम असतो. न तर साले अगोदरचा घरात घुसायची. दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथींचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसतोय. अमोल तांडेल यांचं आगमन झालंय या स्पर्धेसाठी. तर त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जात आहे. गिरीश पाटील यांचे शुभ हस्ते अमोल तांडेल नक्कीच सोनारी मधील एक बरगस्त व्यक्तिमत्व यांचा सन्मान. O2 दशरथ पाटील सर. धन्यवाद प्रसाद भोईर. बघूया अतिशय चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकवलं. बघूया अतिशय चांगली प्रगती अल्पावधीतच ज्यानं पहिला चेंडू तयार वैष्णव भोईर. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा. संघाची धाव संख्या बिनबाद 1 वन फनन. अतिशय चांगलं आयोजन वरद विनायक मित्र मंडळ बोकडर आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा. कृपया भारत नारायण पाटील आपण स्टेजवर प्लीज. भारत नारायण पाटील. आणि हा पहिला चेंडू पुल करते. बघूया चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू राहील वाईडिश मिड विकेटला. अशा प्रकारे 2 धाव मिळते वैष्णव भोईर यांचं चांगलं चेंडू शॉर्ट पिच अकूट टप्प्याचा होता. 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 3 वर. वैष्णव भोईर नावा संघाचा मगाशी ज्याच्यावर 3 षटकार घेतले होते असं वाटलं होतं. नावा संघ संपूर्णपणे बॅकफुटवर गेला होता परंतु नंतर मात्र कमबॅक केलं. बघूया भूषण भोईर यांनी अतिशय चांगला मारा केला. परिणामी वैकी पहिलं षटक तयार. राईटा मोहद विकेट. हो फ्लॅटेडरी अतिशय चांगला चेंडू अचूक टप्पा उत्कृष्ट मारा जबरदस्त पेस ऑफ बॉलिंग. आणि अशा प्रकारे डॉलबॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या 3 वर. 3 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा कारण पहिला चेंडू हा वाईट फेकला होता वैष्णव भोईर यांच्या माध्यमातून. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. पंचक्रोशीतील मातब्बर संघ आणि हा बुनेदाल आणि हा चौकार अप्रतिम फटका. बघूया जबरदस्त टायमिंग कारण बरीच गॅप आहे मिडविक आणि लॉंगॉन यांच्या मधून. गॅप साधले शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. अशा प्रकारे हा चौकार मिळतो. उत्तम फटका परिपक्व फटका वेल मॅच्युअर स्ट्रोक. संघाची धाव संख्या 8 वर. 7 फलन. अतिशय चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. 7 फनन. सोनारी आणि प्रतिस्पर्धी संघ गावदेवी नावा. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. टाइमपास करू नका. अप्रतिम ड्युरी. बघूया जबरदस्त मारा. तेज गोलंदाज खुकार गोलंदाज. अतिशय चांगला मारा उत्कृष्ट मारा. डॉटबॉल निर्धाव चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकूट संधान सलगी समन्वय जमणे. डॉटबॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या 7 वर. बिनबाद 7. 7 फनन. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान चांगलं आयोजन. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. बक्षिसांची लयलट क्रिकेटचा कुंभमेळा. राईट महोदय विकेट वैष्णव भोईर पुन्हा एकदा. आणि हा पुन्हा चेंडू वरपी चेंडू ब्लॉक हॉल मध्ये अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. होऊया चेंडू ट्रॅव्हल डिपेश करून पहिला अतिशय देखना फटका परंतु 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 9 वर. बिनबाद 9. पहिलं षटक प्रगती पथावर. याच्यानंतर पॉवर प्ले संपेल कारण एकच षटक पॉवर प्ले मध्ये. बघूया संदीप पाटील आणि राजेंद्र घरत असे 2 मातब्बर पंच या स्पर्धेसाठी
क्वालिफाय पंच वैष्णव भोईर तयार. आणि हा लॉप केला बघूया. पहिला षटकार जबरदस्त टायमिंग नेत्र दीपक फटका. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 15 वर. अशा प्रकारे षटक क्रमांक वैष्णव भोईर यांचं मात्र आज खरोखर कत्तल झाले बघूया. ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा आहे त्याच्यावरच आक्रमण केलं बघूया. संघाची धाव संख्या 15 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर होतं 6 मध्ये 15. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडू आणि 15 धावा. 15 फन 6 बॉल. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज. आणि नवीन गोलंदाज रोहन. रोहन घरत. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाचा माग काढताना गोलंदाज वैयक्तिक पहिलं आपल्या ठेवणीतलं पठडीतलं दुसरं षटक बॉलिंग मार्क. प्लीज जरा गेम स्पीडअप करा प्लीज. कारण आपण डोंबिवलीमध्ये गेलात तर तिथे फार वेळेचं बंधन आहे बघूया. 8 वाजता चेंडू पाडला होता उसरघर मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये. हो अतिशय चांगला चेंडू. आणि पहिला गडी करत होतो बघूया. वनडाऊनचा फलंदाज नवीन फलंदाज सोनारी संघाचा पप्पू. नवीन फलंदाज मिस्टर पप्पू. संघाची धाव संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जयेंद्र कडू 15 फॉर 1. ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार समाजरात म्हणजे स्वतः बावडीचं पिणार दुसऱ्याला बिस्लरी बाटलं बांधणार याला म्हणतात दानशूरता. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार समालोचकाला बहार करणारा पहिला प्लेयर. आणि अतिशय चांगला फटका पुन्हा त्या चेंडू खणून काढतोय बघा. चेंडू केला मिडविकेटच्या दिशेने. अशा प्रकारे एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंग. संघाची धाव संख्या 16 वर. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था वास्तविक स्थिती. सोनारी आणि नावा असा हा विद्यमान सामना. केगाव संघा पराभूत झाला होता बघूया. अतिशय बलाढ्य संघ आणि निसटता विजय यांना हासिल केला होता नावा संघ भूषण भोईर याच्या गोलंदाजीमुळे. आणि हा लॉब केला बघूया. अतिशय कडक फटका बघूया. जबरदस्त टायमिंग. वायडेश्वरीच्या डोक्यावरून तोलून मापून मारेला हा तंतोतंत षटकार. धाव संख्या नेऊन ठेवली 22 वर. 22. पुन्हा एकदा चांगली परिस्थिती बघूया सोनारी संघाची. राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा सलग दुसरा बघूया. आणि चेंडू लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये येण्याच्या प्रकारे बॅकवर्ड स्पेलिंगला अप्रतिम झेल. दुसरा षटकार मारण्याच्या मोहात फलंदाज फसला गेला बघूया. आणि अशा प्रकारे नवीन फलंदाज टोडाऊनचा फलंदाज 2 बाद 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि नवीन फलंदाज रणजित.
आणि हा पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्रिकेट, चांगले पंच, चांगले समालोचक, तसेच चांगला डीजे, म्हणजे सगळ्या गोष्टी असल्या की बरं असतं. म्हणजे घोड्याबरोबर नाळाची यात्रा. राईट आर्म हो द विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, देशाईन मारा. एक धावेचा इशारा. संघाची धाव संख्या अवंत निवडी. संघाची धाव संख्या 23 वर. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/23. दुसरं षटक प्रगतीबद्दल. पहिल्या षटकात धावले ते 15. दुसरं षटक प्रगतीबद्दल रोहन घरत यांच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर तयार. राईट आर्म हो द विकेट पंचांच्या डाव्या अंगानं. आणि बॅटची एज घेतली बघूया. आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त बघूया. दुसऱ्या षटकात धाव आल्या 8. म्हणजे टोटल स्कोर इज 23. म्हणजे 11.5 धावांचं टार्गेट. आवक सरासरी आस्किंग रन रेट 11.50. 11.5 धावांचं टार्गेट. उर्वरित 12 चेंडू बघूया जास्तीत जास्त किती होते, कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून दोन्ही संघ आपापल्या परीने तुल्यबळ आहेत. बघूया एक चांगला सामना, प्रेक्षकांच्या पसंतीत असलेला हा पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. कारण लोहे को काटताय. तिसरं षटक घेऊन गोलंदाज म्हणते भूषण भोईर. गावदेवी नावा संघाचा नवीन गोलंदाज भूषण भोईर. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 2 विकेट घेऊन नंतर सामना आपल्या बाजूने झुकविणारा गोलंदाज. बघूया या सामन्यामध्ये कसा मारा करतोय. उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. पहिला चेंडू, तिसरं षटक. धाव संख्या 12 चेंडू 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 12 बॉल. एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मॅन. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशी आरास, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. तिसरं षटक, पहिला चेंडू भूषण भोईर यांच्या पठडी मधला. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. हो, पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा. फलंदाज चकला, बीट झाला, शफल झाला, स्ट्रगल करतो. अशा प्रकारे डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या फक्त 23. राईट आर्म हो द विकेट मध्यम गती गोलंदाज मिस्टर भूषण भोईर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. अतिशय चांगला फटका होता. दोन धाव मिळते. संघाची धाव संख्या 25. 25 संघाचं पाव शतक. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. भूषण भोईर तयार. आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा, देशाईन मारा. एक धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या धावून पोहोचली 26 वर. 2-6. हो, अतिशय चांगला चेंडू खणून काढले बघूया. ब्लॉकर मध्ये चेंडू दरम्यान फॉलोथ्रो मध्ये गॅदर करायचा होता बघूया. आणि एक धाव मिळते. अतिशय चांगला मारा, परिणामकारक मारा. जिथं 12 चेंडू मध्ये 23 धावा होत्या. प्लीज जरा दोन्ही संघाने विनंती करतो, टाइमपास करू नका प्लीज. जर गेम जरा स्पीडअप करा. भूषण भोईर नंतरची बॅटिंग आहे त्याला त्रासदायक आहे, कारण शेवटचा डाव हा अंधारामध्ये खेळता येत नाही प्लीज. म्हणून हे शेवटच्या सामन्यात नाणेपैकी महत्वाचे असते. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक बघूया. अप्रतिम टायमिंग. लॉंग आणि डीप एक्शनच्या मधून दरम्यान 2 धाव मिळतील. आणि फलंदाज बाद. यस, धावचीत फक्त 1 धाव मिळेल. आणि तिसरा फलंदाज बाद गडी गारत तिसरा होते. संघाची धाव संख्या 28 वर. 3/28. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय कमी धाव संख्या बघूया. सोनाली संघाने मगाशी खोल्याने धावा ओढल्या होत्या.
पण या सामन्यामध्ये भूषण भोईर यांचा मात्र कमालीचा मारा. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो, नंतरच्या सामन्यामध्ये जबरदस्त तिखट मारा, भेदक मारा, प्रक्षुब्ध मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग अटॅक, गोलंदाजीचं पृथक्करण पुन्हा तयार. नवीन फलंदाज तेजस. आणि अतिशय चांगला फटका बघूया. आले आले आक्रमण केलं, प्रहार केला बघूया. जबरदस्त टायमिंग, क्लासिकल फटका, तंत्रशुद्ध फटका. अशा प्रकारे हा जबरदस्त टायमिंग संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 34 वर 34. भूषण भोईर यांना मार पडतोय बघूया. षटकार मिळतोय आणि हा पुन्हा शॉट पे चेंडू अकोट टाप्याचा अप्रतिम स्किल ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, नेत्रदीप फटका आणि चेंडू सीमारेषे बाहेर. व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक, जबरदस्त फटका, अप्रतिम फटका. संघाची धाव संख्या 4 ने वडीक षटकार आणि चौकार. धाव संख्या पसरली जाऊन पोचली 38 वर. आणि उर्वरित शेवटचं षटक प्रगती बदल बघूया. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा किती येतात बघूया, कारण शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. धाव संख्या झाली 38, 3 बाद 38, 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि शेवटचा गोलंदाज बघूया गौतम, द लास्ट मॅन फ्रॉम गावदेवी नावा. शेवटचं षटक प्रगती पदावर, अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक. संघाची धाव संख्या 3 बाद 38, 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 18 बॉल्स. शेवटचा गोलंदाज गौतम तयार, बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू, शेवटचं षटक, राईट आर्म राऊंड द लेफ्ट आर्म हो द विकेट. हो, पॅडल स्वीप करायचा बघूया. जोरदार अपील, पायचीचा चेंडू खाली राहिला आता बघूया. जबरदस्त निर्णय, चेंडू झाली शॉट मिडवे केला आणि पंचांचा लेग बायचा इशारा. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धाव संख्या 39, 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 मध्ये 39. सद्यस्थिती, विद्यमान अवस्था, वास्तविक स्थिती. गौतम तयार. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, चांगले संघ बघूया. चला गेम जर चालू करा प्लीज. हो, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल, चेंडू लॉफ्ट केला होता. उंची जास्त, लांबी कमी. नवीन फलंदाज जाईल बघूया. प्रवीण तांडेल, सोनारी संघाचा नवीन फलंदाज प्रवीण तांडेल. बघूया कशी चमक धमक, आपला आविष्कार कसा दाखवते बघूया. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ नवीन फलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज खेळण्यासाठी तयार. शेवटचं षटक गौतम तो प्रवीण तांडेल, अशी चकमक, इर चुरस कॉम्बिनेशन, लेफ्ट आर्म हो द विकेट. आणि पुन्हा आल्या प्रहार केल्या बघूया. अप्रतिम कव्हर राईट चेंडू केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अशा प्रकारे चांगला 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये 4 बाद 40, 4 बाद 40, 40 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. बऱ्यापैकी धाव संख्या 4 बाद 40. शेवटचा सामना रंगेल तो जासई आणि या सामन्यातला विजेता संघ जो क्वालिफाईल तो काल्याच्या दिवशी खेळेल. जोरदार अपेल,
धावसंख्या 41 41 4 बाद 41. दादा लावा पैसे. हो हो त्याच्याशिवाय काय नाही दादा. पैसा नसेल तर बायको नवऱ्याला पोरग बापाला विचारत नाही आणि सासरा जावयाला विचारत नाही. आणि हा पुन्हा चांगला फटका बघूया. दमदार स्ट्रोक्स. चेंडू केला लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 42 42 4 2. उर्वरित चेंडू फक्त 2 बाकी आहेत. एकच ओनली 1 बॉल. आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा आउटसाइड लेग स्टंप. स्वीप करायचा होता बघूया. दिशाहीन चेंडू भरकटलेला मारा. एक धावेचा जरा. संघाची धावसंख्या 43. उर्वरित 1 बॉल शिल्लक. कृपया जास्तही संघाने आपल्या इथं उपस्थिती दाखवायची कारण त्याच्यानंतर सामना याच्यातला विजेता संघ शेवटचा सामना आजच्या दिवसातला. दादा बॉल कुठे लागले ते बघा पहिले व्यवस्थित. ते महत्वाचं आहे हो. सामान सुरक्षित आहे का बघा फक्त. तर जिंकण्यासाठी गरज आहे ते बघूया. 44. तर प्रसाद भोईर दुसऱ्या इनिंग साठी सज्ज होत आहेत. मिस्टर प्रसाद भोईर प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. धन्यवाद दशरथजी आणि प्रसाद भोईर. आज मला सकाळपासून त्यांची इथे उपस्थिती लागली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करीन. आज बऱ्याच दिवसांनी इकडे त्यांची तर उपस्थिती जाणवली होडमध्ये. दशरथ पाटील बऱ्याच वर्षांत इथे आलेले आहेत. तर आता हा जो सामना सुरू आहे गावदेवी नावा विपक्ष सोनारी याच्यामध्ये हा सामना सुरू आहे. त्यामध्ये 4 षटकात सामना. 4 षटकामध्ये आपल्या जलदगतीने धावा करायचे आहेत. या मॅचेस जे आयोजित केले आहेत वर्धविज्ञान क्रिकेट क्लब पुकळ यांच्या विद्यमाने हा मॅच आयोजित का सरपंच चषक 19 हा सामना त्यांचा आयोजित केलेला आहे. तर असा हा नावा संघ आता पहिला आजच्या दिवसामध्ये हा नावा संघ बलाढ्य संघ आहे आणि त्याची आपल्या ह्या परिचयामध्ये संघ एकमेव संघ आहे. ओनली मीटिंग नो शूटिंग. तर असा एक त्याचा एकमेव अर्थ आहे. पण नावा संघ सकाळी मला वाटते बेंडकड गावामध्ये त्यांना काय हार प्रकार लागली. डोंगरी संघासमोर ते जरा चित झालेले आहेत. तर आता बघूया त्यांची आता ही उपांत्य फेरीमध्ये लढत जसा दिसते ती गुरण न संघ आहे. जसं सोनारी संघ एक बलाढ्य संघ मानला जातो. आणि आता बघा सलामी जोडी मैदान जाताना दिसते. नावा संघाला विनंती करीन की आपण जे क्षेत्र लवकर पाठवायचे आहेत आणि जे क्षेत्ररक्षक आहेत सोनारी संघ यांना मी विनंती करीन की आपण त्वरित क्षेत्र लावायचं आहे. तर संघामध्ये मी जुने बघितले प्लेयर याच्यामध्ये किशोर आणि कपिल हे सोनारी संघ जेव्हा ओपन झाला त्या दिवसापासून आजपर्यंत खेळतात. फक्त जयेश काय दिसत नाही पण किशोर हा एक जुना प्लेयर आहे. किशोर आणि कपिल म्हणजे जो विकेटीचं काम करतोय प्रवीण त्याला कपिल नावाने समजलं आणि त्याचं विश्लेषण म्हणजे त्याची एकच जागा त्यांनी चिटकून ठेवली. ते एकटेचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. आणि प्रमोद एक जुना आहे. तर असे 2 प्लेयर मी फक्त संघ ओपन झाल्यापासून मला वाटते प्रेमकर सोनारी जेव्हा जयेशने काढला तेव्हा हा टायमिंगचं मी सांगितलं महत्व दिलं. तुम्हाला सोनारी संघाला विनंती आहे की आपण कुठलाही वेळ जाय करू नका. आपण लवकरात लवकर त्याची गती पाळायची आहे. तसेच महत्वाची आपण सूचना देऊया पंचांना की आपणच टाइम अलर्ट करा जेणेकरून मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा विलंब होणार नाही सामना संपण्यासाठी. यानंतर जासई संघाला सुद्धा महत्वाची सूचना आहे. आपला संघनायक आपण लगेच मंचाकडे पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. अतिशय मोठा सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि आपल्या समोर पुन्हा एकदा येतात विजय गमरे. स्पीड अप करायचा आहे. प्रसाद भाई आता बघूया सलामी जोडी मैदान सज्ज होते. नावा संघ आतापर्यंत पहिला या वर्षामध्ये एक बलाढ्य संघ मानला जातोय
आणि त्याची आता ही उपांत्य फेरीमध्ये सोनारी संघावर त्यांची लढत होऊन दिसते आणि पहिलं सत्र संपलं 44 धावांचे लक्ष ठेवून सरासरी 11च्या गतीने त्याला वाटचाल करायची. तर बघूया पहिली सलामीची जोडी मैदान आलेली आहे ती भूषण आणि अमोल. पहिला गोलंदाज आदेश हा पहिला गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो आदेश. स्ट्राईक एंडला भूषण, नो स्ट्राईक एंडला अमोल. पहिला चेंडू 5 ते 6 बॉलचा लढप आहे. पहिला चेंडू कट केलाय तो मिड विकेट क्षेत्ररक्षकाला रणजित चेंडू खाली जातो. एक धाव संजीव कुठली गुंजाईश नाही, फेकी जाते पण वन बाउन्स. तर कव्हरिंग चांगलं आहे पण एकच धावावर समान होते. पहिल्या चेंडू एक धावावर खातं कोल्हे, एक धावांनी घोडदौड सुरू केले. सत्र सुरू आहे, सिंगल धावांनी खातं कोल्हे ती मात्र आता स्ट्राईक एंडला आहे तो भूषण यांनी एक चेंडू एक धावचे कमी केलाय. आता म्हणतो स्ट्राईक रोटेट झाला, चेंडू आला स्ट्राईक एंडला तो अमोल आणि गोलंदाजी करण्यासाठी आहे तो आता आदेश. सामना सुरू आहे, उपांत्य फेरीत सामना सुरू आहे, भरचा सुरू सामना होईल पण चान्सेस बघितलं तर बलाढ्य मानला जातो संघ ओव्हरमध्ये. आपण माहिती एक दादा संघ त्याचा संबोधित किती तो नावा संघ. आता स्ट्राईक एंडला अमोल उभा आहे आणि आपल्या गोलंदाज आदेश आपल्या विकेटच्या शोधात पहिल्या निघतोय. तो षटकातील काही चेंडूचा खेळ झाला, एक चेंडू एक धाव अशी संबोधित लागली आहे. थोडी चेंडू यार आदेश वेळ आपण वाया घालवू नका विनंती आहे जेंदरला माझी की आपण त्याला वारंवार खेळणारा संघ आहे, आपल्याला माहिती आहे आपण वारंवार खेळताय आणि सरावाचे आपले संघ आहेत. तर आपल्याला कुठलाही वेळ जाय करू नका. फास्टिंग मारा करतोय 7 ते 8 पॉईंटचा लढप. चेंडू जातोय 50 शेल उडतोय, क्षेत्ररक्षक उभा आहे, चेंडू क्लेट करतो एक धाव मात्र मिळते. संघाची घोडदौड मात्र सुरू आहे. सिंगल धावने दोन्ही धावा आल्यात ते सिंगल मध्ये आल्यात, दोन्ही सिंगल आल्यात त्या अमोल आणि भूषणनी. भूषण 1 वरती अमोल 1 वरती आणि आता पुन्हा स्ट्राईक रोटेट होतं. संघाची धावसंख्या झाली ती 1-1-1-2 धावा इथं फाळकावं लागले. आदेश आपल्या कोणीवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आता उभा आहे तो भूषण, माझ्या बाजूला स्कोरवर बसले लेखली आहेत. तर अपडेट चालू आहे. क्रिकेटमध्ये किती सुधारणा झाली तुम्हाला सांगेन. पुढील चेंडू फास्टिंग मारा, कट चेंडू केला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक खाली जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक रणजित झाली क्षेत्राचं नाव माहिती आहे पण एक धाव दुसरा नाव प्रयत्नात आणि 2 धावा पूर्ण वेळ समय होता. क्षेत्ररक्षक प्लेयर खेळाडू प्लेयर सरावते प्लेयर आहेत, प्रोफेशनल मध्ये गणला जाणारे प्लेयर आहेत. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे धावसंख्या नेऊन ठेवली ती बिन बाद 4 संघ आहे. नावा संघाला विजयासाठी 44 धावांची गरज आहे. आता तरी धावा त्याने केल्या 4 धावा केल्या. 3 खेळतोय भूषण, 1 वरती अमोल. पुढचा चेंडू आदेश फास्टिंग मारा करतोय, म्हणजे कट केलाय चेंडू मारलाय तो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक रणजित चेंडू प्लेट करतो मिड विकेटला आणि फेकी करतो संयम करत जातोय तेस्ट्रीच्या ग्लोज मध्ये जातोय कपिलच्या आणि 1 धावने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती 5 धावा. 5 मध्ये 1 धुरेगी आले आणि बाकी सिंगल आल्यात आणि आता स्ट्राईक एंडला फुलं उभा आहे तो अमोल खेळतोय 1 वरती, भूषण खेळतोय 4 वरती, संघ पोहोचलाय 5 वरती. आता चांगली कामगिरी आदेश यांनी मात्र आता 5 धावा खर्च केला. पुढे चेंडू फास्टिंग मारा कट करतोय, चेंडू एस्ट्रीच्या ग्लोज मध्ये आता मात्र चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 5. आता अमोलचं विश्लेषण, अमोल 2 चेंडू 1 धाव, संघाची धावसंख्या बिन बाद 5 असा संघ खेळतोय तो नावा संघ. स्ट्राईक एंडला आहे तो अमोल, नो स्ट्राईक एंडला उभा आहे तो भूषण आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शेवटचा कदाचित चेंडू या षटकातला असावा मला वाटते. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय आदेश. 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे. 55 पॉईंट कट करतोय, चेंडू जातोय गलीमध्ये, शतक चेंडू प्लेट करतोय पण 1 धाव सरी झेल टिपलाय म्हणजे गलीमध्ये सुरेख झेल टिपलाय सरी त्यांनी शतरक्षण केलेलं आहे आणि 1 धावावर समाधान मला लागते आणि षटकाची समाप्ती षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या बिन बाद धावसंख्या झाली ती 6 धावा आणि 6 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आदेश आणि अप्रतिम गोलंदाजी विजयासाठी धावा करायच्या त्या 44 धावा करायच्या त्यापैकी आतापर्यंत 6 चेंडूत 6 धावा दिल्यात त्या आदेशनी आणि स्ट्राईक एंडला आता भूषण आणि अमोल अशी जोडी सलामीला उतरलेली आहे. त्या जोडीला त्यांना काय करता आलं नाही. आतापर्यंत त्यांनी 7 चेंडूवरती 7 धावा केल्या त्यापैकी जवळजवळ मध्ये 2 धावा केल्या 3 चेंडूवरती त्या अमोलने आणि भूषणने 3 चेंडूवरती 4 धावा केल्यात असं समीकरण आहे. संघाची धावसंख्या 1 षटक बिनबाद धावसंख्या नावा संघाची 6 धावा झाल्या आहेत. आता गोलंदाजीसाठी आणलाय तो म्हणजे रणजितला आणलेला दिसतोय. रणजित याला गोलंदाजी पाचारण केले. रणजित यांना गोलंदाजी केलेला आहे आणि स्ट्राईक एंडला उभा अमोल उभा आहे. रणजित आणि अमोल अशी जोडी मैदानात उभी आहे. नावा संघाला 44 धावांची गरज आहे. अजून बी कमीत कमी 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. माझ्या बाजूला विनोद खरंच चाणक्य आहेत. वेगवेगळ्या स्कोरर मध्ये काम चांगलं करतायत. पुढील चेंडू रणजितचा पहिला चेंडू कट करतोय, चॅनला आदळतोय, पॅडला धरतोय, अपील होतोय पण फेंटर आंदोलन होतोय. 1 धाव सहज मिळते. 1 धावने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती 7 धावा फळकायला लागलेत. आता
स्ट्राईक एंडला मात्र झालेला प्लेअर आहे तो मात्र भूषण हा मात्र खेळतोय वैती 4वरती 3 खेळतोय अमोल आणि आता रणजित आपल्या गोलंदाज सज्ज होतोय. षटकातली पुढे तयार विकेट शोधात निघतोय. त्या जोडीला पडण्यासाठी एक गोलंदाज असफल ठरतोय. बघा दुसरा गोलंदाज सफल ठरतोय का तर रणजित एक फास्टिंग मारा करतोय. 5 ते 6 पॉईंट रन चेंडू कट केलाय. फायनल शतशक तिथं मात्र चेंडू प्लेट करतोय. एक धाव मिळते कुठली दुसरी गुंजायची नाही. स्लोअर चेंडू आहे सुरेख फेकी डायरेक्ट हिस्ट्रीच्या ग्लोज मध्ये एक धाव मिळते. एक धाव संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती आता जवळजवळ मला वाटते 8 धावा या आलेल्या आहेत. धावसंख्या म्हणजे चेंडू आणि धावांचं समीकरण जर बघितलं तर म्हणलं आता या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावा झाल्यात ते 8 धावा. पुढील चेंडू रणजित हॅटिंग मारा करतोय. उद्या चेंडू आणि आता म्हणतात दिशा भडकते रणजित. हा अवंतरचा इशारा. संघाची धावसंख्या 1 ने सकते. धावसंख्या झाली ती 9 धावा झाल्यात. पहिल्या षटकात धावसंख्या होती 6. षटक सुरू आहे. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 9 धावा झालेल्या आहेत. पुढे चेंडू रणजित हॅटिंग मारा करतोय. 55 बार कट करतोय. चेंडू आता स्वतः लांब शतशक चेंडूच्या खाली चेंडू क्लिअर केलाय आणि आता एकच धाव आलेली आहे. जवळजवळ धावसंख्या डबल अंकात पोहोचते. धावसंख्या झाली ती 10 धावा आणि बिनबाद सुरुवात आहे नावा संघाची. नावा संघाला विजयासाठी 44 धावांची गरज आहे. षटक चालू आहे दुसरं आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ उर्वरित बाकी झाला म्हणजे जवळजवळ कमीत कमी 3 चेंडूचा खेळ झाला असावा. म्हणजे 9 चेंडूमध्ये आता नावा संघाने 10 धावा केल्या असं मला वाटत आहे. आता स्ट्राईक एंडला उभा मला वाटते फलंदाज आहे तो भूषण. हा स्ट्राईक एंडला उभा आहे. 9 स्ट्राईक एंडला उभा आहे तो अमोल. गोलंदाज करण्यासाठी रणजित गोलंदाज करण्यास सज्ज विकेटच्या शोधात निघतो रणजित. हा दुसरा गोलंदाज. सामना सुरू आहे. नावा विपक्ष सोनारी हा सामना लढत सुरू आहे. नावा संघाला चेसिंग करायची आता 44 धावांचं लक्ष पुरायचं. पुढील चेंडू रणजित फास्टिंग मारा करतोय. कट करतोय चेंडू लॉंग बॉल शतशक तिथं चेंडूच्या खाली चेंडू प्लेट करतोय आणि त्यावर एकच धाव येते. हळूहळू फेकी करतोय 2 बॉन्स पण एकच धाव मिळते. एक धाव संघाच्या खात्यात भरते. धावसंख्या 11 धावा आहे. आता म्हणतात तारेची कसरत करायला लागेल. जीवाचं नाव शिवा ठेवायला लागेल. नावा संघाला ज्या नावाने ओळखलं तशी काय करिश्मा करायला लागेल नावा संघाला. संघाची धावसंख्या 11 धावा फळकावं लागल्यात. पुढील चेंडू रणजित एक फास्टिंग मारा करतोय तो मात्र आता भूषण लावला चेंडू करतो. बघा चेंडू शतशक जिल्ह्या खाली उभा आहे आणि हा झेल होतो. पंचांचा इशारा ज्या नावाने ओळखला जातोय. पहिला षटकार येतोय. संघाच्या धावसंख्याला उचली म्हणते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या नेऊन ठेवली ती 17 धावा केल्यात आणि अमोलने मात्र षटकार म्हणून संघाचं पारडं झुकवलंय. धावसंख्या बिनबाद 17 नावा संघाची स्थिती झालेली आहे. 44 धावांची गरज आहे आणि अजून जवळजवळ 29 धावांची त्यांना गरज आहे. अजून मी 27 धावांची गरज आहे. जवळजवळ कदाचित 13 चेंडू असावे. पुढील चेंडू रणजित फास्टिंग मारा करतोय अमोलला. चेंडू कट करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. शतशक तिथं मध्ये जैंदर चेंडू प्लेट करतोय आणि त्यावर एकच धाव मिळते. एक धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती आता जवळजवळ 18 धावा झाल्यात आणि षटकाची समाप्ती झाली ती दुसऱ्या 2 षटक बिनबाद. धावसंख्या झाली ती आता 18 धावा झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकात धावसंख्या होती 6 आणि 2 षटकात धावसंख्या आहे ती 18 धावा फळकावर लागलेल्या आहेत. यानंतर माझे समालोचक साथी प्रसाद भोईर मार्गदर्शन येतील. धन्यवाद गंभीर सर. आपण पाहताय मैदानामध्ये 44 धावांचं आव्हान. अतिशय जबरदस्त मैदानामध्ये सामना रंगतोय. पप्पूच्या अनुपस्थितीमध्ये सोनारी संघ आतापर्यंत जी कामगिरी करतो 4 षटकांच्या मोबदल्यात आपण जर विचार केला तर नाभासारख्या संघासमोर खेळत असताना तब्बल 43 धावा जमवल्या आणि नंतर दुसऱ्या सत्रामध्ये आदेशने केलेली एक उत्तम दर्जाची गोलंदाजी. अवघ्या 6 धावा सरकारच्या षटकामध्ये रणजित यानं 1 षटकार खाऊन सुद्धा 12 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होतीये 18 धावा फलकती लागल्या गेल्या आहेत. म्हणजे समीकरण मित्र आपण जर पाहिले तर आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. सामना अजूनही इनबॅलन्स आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही कारण 12 चेंडू आणि या 26 धावा म्हणजे खूप आहेत. पण त्यासाठी तशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. समोर जर विचार केला तर भूषण आणि अमोल टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त फलंदाजांची जोडी. हा चेंडू जबरदस्त फटका यावेळेस काढणार का? रणजित चेंडू मागायला लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल अवघी मिळाली जाते आणि अशा प्रकारची धावसंख्या अडवण्याचा प्रयत्न केला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार यात तीळ मात्र शंका नाही.
प्रशांत उर्फ बाबड्या मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा. स्ट्रायकर फलंदाज असणार आहे भूषण भोईर. भूषण भोईर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंप आउट साइड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामध्ये मी म्हणेन माहीर असणारा हा गोलंदाज प्रशांत कडू. चांगली गोलंदाजी. 11 चेंडू 25 धावा. 10 चेंडू माफ करा आणि 25 धावा असं समीकरण. 11 चेंडू 25 धावा असं असताना मात्र केलेला चेंडूची ज्या पद्धतीने डिलिव्हरी केली आणि फलंदाज भूषणला मात्र चेंडू समजला नाही. 10 चेंडू 25 धावा असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू खोलवर टप्पा टाकला. मिस टायमिंग होतोय आणि हा वेळेस अंपायर सिग्नल. लेग बिफोरच्या स्वरूपात ही मात्र सिंगल मिळाली जाते. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येमध्ये भर पडली. अर्थात धावसंख्या होतीये 20 धावा. 20 धावा. धावा फलकती लागल्यात. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 24 धावांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावाने आता मात्र इथे काय होणार नाही. यासाठी मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार. पण इथे मात्र गोलंदाज ती फटकेबाजी करून देईल का? ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु भरकटलेली दिशा. अंपायर सिग्नल. इट इज वाईट बॉल आणि या वाईट चेंडूच्या साह्यानं आणखी एक अतिरिक्त धाव नाभा संघाच्या खात्यामध्ये गणली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं नाभा संघ येतो 21 वरती. 9 बॉल 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. 9-23 असं समीकरण. मैदानामध्ये सुरुवातीचे फलंदाज अजूनही आहेत भूषण आणि अमोल. जबरदस्त चेंडू खोलवर टप्पा टाकला जातोय. क्या बात आहे. चांगले चेंडू पडले जात आहेत. म्हणजे कौतुक करावं लागेल प्रशांतचं सुद्धा. म्हणजे बोकरबेटा संघाच्या मैदानावरती जर या स्पर्धा आपण जे पाहतोय तिथे प्रशांतला जी गोलंदाजी केली जाते आणि प्रशांत सातत्याने गोलंदाजी करताना आपण पाहत नाही. पण जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करावं याचा आतापर्यंत प्रशांतनं चांगलं पृथक्करण दिलंय. 8 चेंडू 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. हा चेंडू स्वैर. अंपायर सिग्नल येतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखी एक धाव मिळते म्हणजे 21 धावांची आता मात्र गरज राहिली. 8 चेंडू आणि 21 धावा. 8-21. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. धावचीची संधी आहे. पाहूया. डायरेक्ट हिट केले जात आहे आणि हा चेंडू सुद्धा पॉझिटिव्ह डिलिव्हरी म्हणावी लागेल. प्लीज पंचांशी वाद घालू नका. सकाळपासून पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे राजेंद्र सर असतील किंवा संदीप सर ज्यांची भूमिका सातत्याने चांगली वाटली. दशरथ पाटील सरांच्या वतीने सुद्धा खूप भरभरून कौतुक करण्यात आलंय. याचं कारण असं आहे निर्णयातली पारदर्शकता. खर तर कशी असायचं उदाहरण पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. समीकरण आपण पाहूया. मैदानामध्ये चेंडू बाकी राहिलेत आता मात्र. 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. प्लीज हरिअप करा. प्लीज वेळ नका घेऊ प्लीज. खूप मोठी ओळख आहे नावा संघाची सुद्धा क्रिकेट विश्वाच्या पटलावर. सोनारी संघाच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर या संघाची सुद्धा खूप मोठी ओळख आहे. 7 चेंडू 20 धावा. त्यावेळचा चेंडू मोठा फटका येत नाहीये. हा चेंडू मात्र मिड विकेट मध्ये येतोय. सिंगल मिळाला. डबल साठी प्रयत्न केलेत आणि 2 धावा नक्कीच मिळाल्या जातात. या 2 धावांच्या साह्यानं धावासंख्येचा विचार केला तर आता मात्र धावसंख्या धाव फलकती लागली जाते ती म्हणजे 26 धावा. 26 धावा होत आहेत. 44 धावांचं आव्हान. 3 षटकं संपली गेली. 26 धावा धाव फलकती लागल्यात. शेवटचं षटक आणि विजयासाठी 18 धावांची गरज. ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचंय मैदानामध्ये. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जायचं स्वयंसेवक लगेचच. आपण पाहता वरद विनायक मित्रमंडळ बोकरबेडा आयोजित अतिशय उत्तम दर्जाचं दिवसा होणाऱ्या स्पर्धेतील टेनिस बॉल क्रिकेटचं ग्रामीण स्तरावरील हे आयोजन. पंचांशी आपण संवाद नक्कीच साधू शकता. संवाद नक्कीच साधू शकता. फक्त वाद घालू नका. संवादाने बरेचसे उलगडे सुटत असतात आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. वाद घातलं की खरं अर्थानं तिथे मात्र वेगळं स्वरूप त्या मात्र दृश्याला प्राप्त होत असतं. म्हणून संवाद साधा. आयुष्यामध्ये प्रेमाने जग जिंकता येतं. 2 हात 25 माणसांसोबत आपण नाही करू शकत परंतु ते 2 हात जर आपण जोडले तर अख्ख्या जगाला आपण नमवू शकतो. हे मात्र नम्रतेतले उदाहरण आहे. यामध्ये नेहमीच दशरथ पाटील सर लिहिणाऱ्याने लिहून ठेवले महापुरे झाडे जाती तेथे लवाले वाचती.
म्हणून नम्रता असणं, माणसाच्या अंगी नम्रता असणं सुद्धा गरजेचं आहे. शेवटचं षटक 18 धावा. जासई टीम, जासई संघाचा संघनायक ओके इथे उपस्थित अभिजित म्हात्रे, नियंगस्टार जासई. सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्या जासई संघाला खेळ करताना पाहिला, चांगला क्रिकेट जासई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 83 धावांचा उच्चांक त्या जासई संघानं विंधने संघाच्या विपक्षात खेळत असताना उभारल्या होत्या. असा जासई संघ आपण पाहतोय. उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर सोनारी, मोरा, गाव, न्हावा आणि केगाव अशा 4 संघांमधून सोनारी आणि न्हावा अशा या 2 संघांमध्ये आपण दुसऱ्या फेरीतील या स्पर्धेचा दुसरा सामना पाहताय. शेवटचं षटक गोलंदाज वापरला गेलाय. अनुभव सर्वात मोठा गुरु आणि तोच प्रयत्न केला गेलाय. गोलंदाज कपिल, गोलंदाज कपिल वापरला गेलाय. शेवटचं षटक 18 धावांची गरज. शेवटचं षटक 18 धावा. कपिल याला मात्र मिळालेली संधी. बऱ्याच उशिरानंतर पुन्हा एकदा मात्र क्रिकेटच्या पटलावरती कपिल येतोय. फुलटॉस चेंडू, चेंडूवर जोरकस प्रहार केला जातोय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये आलाय. सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं जयेंद्र कडोकर आलेला चेंडू अवघी 1 धाव मात्र बहाल केली जाते आणि या 1 धावेच्या साह्यानं न्हावा संघ आलाय 27 वरती विजयासाठी. अजूनही 5 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. 5-17, 5 चेंडू 17 धावा. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त जोरकस प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. फलंदाजाच्या मनामध्ये मात्र काय घडतंय याचं उदाहरण त्या फलंदाजानं दिलंय. फलंदाज अमोलच्या पॅट मधून आले एक दणदणीत षटकार. बरंचसं काय बिघडून जाते पण अजूनही बराचसा सामना मैदानामध्ये शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 4-11. कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. यावेळचा चेंडू झेल होण्याची संभावना आणि फलंदाज अमल होतोय झेलबाद. कोण कोणाला झपडले ते येणारे 3 चेंडू सांगून जाणारे डीजे मास्टर. कारण मैदानामध्ये 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे नाभिद संघाला. एकीकडे फलंदाज आपले तोरे दाखवतात, दुसरीकडे गोलंदाज आपल्या बोटातील जादू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू 11 धावा. स्ट्रायकर फलंदाज भूषण बोरे असेल तर नॉन स्ट्रायकर फलंदाज नौका फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. पहिला धक्का बसला नाभिद संघाला 33 या आकड्यावरती. भूषण भोईर स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर वैष्णव भोईर. 3 चेंडू 11 धावा. कपिलला मात्र गोलंदाजी करत असताना काहीतरी करावं लागणार आपल्या संघासाठी. यावेळचा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढला डीप मिड विकेटला. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा तेवढी चांगली होते. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा होणार की नाही असं आता मात्र मैदानामध्ये जे समीकरण चालू आहे त्यासाठी नक्कीच मी म्हणेन प्रेक्षकांच्या हृदयाची स्पंदने आता मात्र दुप्पट वेगाने वाढलीत. 2 चेंडू आणि 10 धावा. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर कधीच नाही. हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2-10. मोठा फटका नितांत गरजेचा असेल. वैष्णव भोईर स्ट्रायकर फलंदाज. जुनं ते सोनं आणि नवं ते आवाचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहताय. एकीकडे अनुभवी गोलंदाज तर एकीकडे नव्या उमेदीचा फलंदाज.
क्या बात है, क्या बात है, क्या बात है, जबरदस्त फटका. वाडिश लॉंगॉन एरिया क्लिअर केलाय. षटकार. हॅलो, मला वाटतं दानसरच्या मैदानावर का खारघर एरियामध्ये असा सामना झाला. 2 चेंडू 12 धावांची गरज असताना वैष्णवने लगावलेले षटकार पाहायला मिळवता. आता मात्र इथे समीकरण बदल. 1 चेंडू 4 धावांची गरज. वैष्णवने असे बरेचसे सामने जिंकवलेत हे तेवढं सत्य आहे, परंतु गेले कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेटसाठी आपलं आयुष्य झिजवलंय असा गोलंदाज समोर आहे हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. असा गोलंदाज कपिल. फलंदाज वैष्णवच्या बाबतीत सांगायचं झालं, या अगोदरचा चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेतला गमरे सर आणि त्या चेंडूला बरोबर सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जेणेकरून चेंडू मिस होऊ नये आणि त्या चेंडूती षटकार आला. असे बरेचसे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण हा सामना सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज असताना आलेला षटकार. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. क्या बात आहे, जबरदस्त सामना. यावेळचा चेंडू वाईट बॉल. आता नाही तर कधीच नाही. ही स्पर्धा मुकावी लागेल. एक चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि एक चूक बरेचसं काही बिघडवून जाऊ शकते. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. कोलवा टप्पा टाकला गेलाय. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि ते मात्र हा सामना जबरदस्त मुकाबला झाला आणि हा सामना जोरदार टाळ्या झाला पाहिजे सामन्यासाठी. कोणी जिंकू कोणी हरो, जिंकलं ते म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग, चैताचे मैनान ग, आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग, गुलाले डोंगरान. प्लीज हॅलो डीजे मास्टर थांबा, पण लगेच सामना चालू होणार आहे. नाणेफेकी करण्यासाठी या सोनारी टीम आणि सामना 3 षटकांचा असेल. अर्थात सामना 3 षटकांचा असेल. सोनारी आणि जासई